सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी नसरापूर येथील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली। या गुन्ह्यातील आरोपीचं एन्काउंटर केले जावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। शक्ती कायद्याची अंमलबजावणी का झाली नाही, अजून असे किती बळी जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आणि तृप्ती देसाईंशी या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत, त्याही अल्पवयीन मुली। अनेक अल्पवयीन मुलींवरचे प्रकार जे आहेत ते वाढत आहेत। मालेगावचं प्रकरण झालं, मध्यंतरी आम्ही सासपड्याला गेलो होतो, तिथंही मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घुण खून करण्यात आलेला होता। आणि दरवेळी जनता रस्त्यावर उतरते, कुठल्याही आरोपीला अटक जरी झाली तरी जे आहे ती शिक्षा होत नाही। फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण जातं, फास्ट ट्रॅक कोर्टात 5-5 वर्ष निकालच येत नाही। आणि म्हणून आपण म्हणतोय की आता जनता जी आहे ती रस्त्यावर उतरली आणि ती म्हणते की आमच्या ताब्यात आरोपीला द्या, अन्यथा त्याचा एन्काउंटर करा। कारण कायद्याच्या न्यायालयीन प्रक्रियेत जर आरोपीला शिक्षा होत नसेल तर ताबडतोब शिक्षा आरोपीला झाली पाहिजे, अशी माझ्यासारखीची पण इच्छा आहे। त्यामुळे मग आरोपीचा एन्काउंटर झालाच पाहिजे। मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे अशी माहिती मिळते। काय मुद्दे असणार? कारण स्थानिक गावकऱ्यांनी असा पवित्रा घेतलाय की त्यांना जे शासकीय योजना जे मिळतात ते कुठेतरी थांबवावेत। आता याच्यामध्ये शासकीय योजना त्याला ज्या काही मिळत आहेत, हे बघा, तो एकतर नराधम आहे आणि त्या नराधमाला शासकीय योजना आता देणं किंवा त्यानं ज्या पद्धतीचं कृत्य केलेलं आहे ते राक्षसी कृत्य आहे, ते ताबडतोब थांबवावं। आणि यासाठी गावकऱ्यांची जी मागणी आहे त्या संदर्भात मी सुद्धा लेखी तक्रार गृहमंत्र्यांकडे करणार आहे। मग अशा नराधमांना मतदानाचा हक्क पण काढून घेतला पाहिजे का? असले जे कोणी नराधम आहेत, ज्यांना माणूस म्हणून काहीच कळत नाही, जे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत, त्या राक्षसांनी कशाला मतदान केलं पाहिजे? त्यांना कशाला लोकशाहीमध्ये असा जो आहे तो मत देण्याचा अधिकार पाहिजे? त्यांचा मत देण्याचा अधिकार सुद्धा काढून घ्या, यांना वाळीत टाका, यांना जे आहे ते ताबडतोब फासावर लटकवा। त्याच्याशिवाय असे गुन्हे करणारे जे आहेत ते पुढाकार जे काही घेतात आणि जे गुन्हे होतात ते कमी होणार नाहीत। त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये 1 महिन्याच्या आत सुप्रीम कोर्टाचे सगळे निर्णय येऊन जे आहे त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन चांदोरसह निलेश खरमरे, जे मीडिया, पुणे।